धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दारिद्र्य तो भाग्यवान केला न चोरट्याचा बहुमान वाढविला. हे ज्या राजासाठी म्हटलं गेलेलं आहे तो उदार अंतःकरणाचा राजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा बळीराजा. त्या बळीच्या राज्यामध्ये प्रजा सुखी होती, शेतकरी समाधानी होता, धन धान्य आरोग्य सगळं काही समृद्धीने वाहत होतं. परंतु हे त्या काळी त्या लोकांना, त्या देवलोकांना हे पचलं नाही, पटलं नाही आणि त्यांनी कपटनीतीचा वापर केला. वामनाचा अवतार धारण केला. बळीचा यज्ञ चालू होता आणि त्यामध्ये जाऊन याचकेच्या भूमिकेमध्ये जाऊन बळीला 3 पावलांची जमीन मागितली. तू इतका उदार अंतःकरणाचा राजा आहेस, तुझ्याकडे सर्व काही आहे, धन धान्य सर्व काही आहे, मला फक्त 3 पावलं जमीन दे. आणि हा आमचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, आमच्यासारखा शेतकऱ्यांसारखा उदार अंतःकरणाचा, त्याने 3 पावलं देऊ केली. आणि ह्या विष्णूने, वामनाच्या अवतारातल्या विष्णूने एका पावलामध्ये पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलामध्ये आकाश व्यापलं आणि तिसरा पाऊल बळीने आपल्या मस्तकावर धारण केला आणि पाताळामध्ये गेला. परंतु आलेल्या याचकाला रिकाम्या हातानं परत जाऊ दिले नाही. तो हा आमच्या दिवाळीच्या पावन पर्वातला हा बलिप्रतिपदाचा दिवस. आज देखील बळी न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहे, त्याला न्याय मिळालेला नाही. हे सरकार वामनाच्या अवतारातला आजही बळीचा छळ करत आहे. अतिवृष्टीशी लढतोय, दुष्काळाशी लढतोय, या सुलतानी संकटाशी लढतोय. त्याला न्याय भेटला नाही, तो न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.